हाय फ्रेंड, वेलकम टू मेजवानी शो। तर आज आपण मेजवानी शोमध्ये आंबा सिरीजमधील चौथा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे आंबा सेवई कस्टर्ड। तर ही रेसिपी चवीला अप्रतिम लागते। तुम्ही याचा रंग बघू शकता, त्याचं टेक्स्चर बघा, खूप छान अशी ही चवीला होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर मी या ठिकाणी एक आंबा घेतलेला आहे। आंबा आकाराने मोठा आहे, त्याचे सालं काढून त्याचे बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। एक मिक्सर जार घेतला आहे, त्यामध्ये आंब्याच्या फोडी टाकून आपल्याला आंब्याचा रस करून घ्यायचा आहे किंवा आंब्याची प्युरी आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे। तर हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। तर इथे छान असं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, छान असा आपला आंब्याचा रस किंवा प्युरी तयार झालेली आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची आंब्याची फोडी किंवा लम्स नाही आहे। तर छान असा प्लेन आपला आंब्याचा रस इथे आपण तयार करून घेतला आहे। आता आपण हा बाजूला ठेवून घेऊयात। तर या ठिकाणी एक पॅन घेतलेला आहे, मंद गॅसवर आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे। त्यामध्ये एक चमचा तूप टाकून 1/4 कप सेवई टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला ही छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे। तर ही सेवई जी आहे ती भाजलेली नाही आहे, तर त्यामुळे आता आपण हिला छान असं खमंग गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायची आहे। सेवई छान भाजून झाल्यानंतर यामध्ये मी 1 लिटर दूध ॲड करून घेत आहे। फुल फॅट दूध आहे, म्हणजेच म्हशीचं दूध मी या ठिकाणी टाकून घेत आहे। तुम्ही कुठलंही गाईचं वगैरे दूध या ठिकाणी टाकून घेऊ शकतात। दूध टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पहा, दुधाला छान उकळी आलेली आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात। हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण साखर टाकून घेणार आहोत। तर सेवई जी आहे ती आपली शिजत आलेली आहे। आता आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत। तर मी या ठिकाणी अर्धा कप साखर टाकून घेतलेली आहे। तुमचा आंबा कितपत आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी साखरचं प्रमाण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 3-4 वेलची मी या ठिकाणी बारीक कुटून टाकून आपल्याला त्या छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुधाला छान असं उकळी काढून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मंद गॅसवर ठेवून आपण हे छान असं उकळून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला शेवई छान शिजवून घ्यायची आहे। एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये 1.5 कप मी कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध टाकून छान अशी कस्टर्ड स्लरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। लम्स ठेवायचे नाही। तर आता आपण एका हाताने चमचाने दूध हलवायचं आहे आणि त्यामध्ये कस्टर्ड स्लरी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे। छान उकळी काढून झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये आपण तयार करून घेतलेली सेवई कस्टर्ड खीर जी आहे ती आपण यामध्ये टाकून थंड करून घेणार आहोत। थंड करून झाल्यानंतर आता ही आपल्याला 2 तासासाठी बाजूला ठेवायची आहे। तर छान अशी आपली ही सेवई खीर जी आहे ती छान थंड झालेली आहे आणि यामध्ये आता आपण ॲड करत आहोत आंब्याचा पल्प किंवा प्युरी आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे। गरम दुधामध्ये आंब्याचा रस टाकू नका, नाहीतर ते असं दाणे दाणे म्हणजे फाटल्यासारखं दिसेल। तर आंब्याचा रस टाकून घेतल्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट्समध्ये पिस्ता चॉप करून घेतलेला आहे तो टाकून घेत आहे। पिस्ता टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, तर टाकलं तर खूपच छान लागेल। तर पिस्ता टाकून छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, आपला जो आंबा कस्टर्ड सेवई जी आहे ती खूप छान अशी इथे तयार झालेली आहे। आता आपल्याला ही छान मिक्स करून झाल्यानंतर ही सेवई किंवा हे भांडं जे आहे ते आपण फ्रीजमध्ये 2-3 तासासाठी ठेवून घेणार आहोत। छान असं थंड झाल्यानंतर आपण आता ते सर्व करून घेणार आहोत। छान 2 ते 3 तासानंतर आपली जी आंबा कस्टर्ड सेवई आहे ती तयार झालेली आहे। खूप छान अशी चिल्ड झालेली आहे। तर ही थंड थंडच सर्व करायची। थंड खायला खूप छान अशी ही चवीला होते। उन्हाळा चालू आहे, प्लस आंब्याचा सीझन चालू आहे, तर तुम्ही एकदा ही आंबा सेवई कस्टर्ड नक्की करून बघा, खूप छान ही चवीला लागते। तर बघा, मी या ठिकाणी सर्व करून घेतला आहे आणि वरून पिस्त्याचे काप टाकून घेत आहे। तुम्ही यामध्ये हवं तर आंब्याच्या बारीक फोडी करून सुद्धा टाकून घेऊ शकतात। चवीला अप्रतिम लागते आणि यामध्ये तुम्ही अजून वेगळे फ्रूट्स पण ॲड करू शकता, जसं डाळिंब, टुटी फ्रुटी वगैरे पण ॲड करून घेऊ शकतात। तर मी अशीच प्लेन करून खाल्लेली आहे, अतिशय चवीला छान लागते। तर ही तुम्ही यामध्ये जे पण फ्रूट्स ॲड कराल ते छान असे अजून त्याचा फ्लेवर जो आहे तो इन्हान्स होईल।
तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशा छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.